विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला आहे की कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात पाठीमागच्या महिन्यात 200हून अधिक आत्महत्या झालेल्या आहेत. कुठेतरी कृषी मंत्र्यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. नाही, मला कदाचित वडेट्टीवारांना पदभार घेऊन आणि मला कृषी मंत्र्याचा पदभार घेऊन काही दिवसाचा फरक झाला असेल आणि त्याला जर 1-1.5 महिन्यामध्ये कृषी मंत्री म्हणून मी जबाबदार असेल तर ती परिस्थिती नाही. नैसर्गिक संकट हे शेतकऱ्यांच्यावर नशिबावर आज नाही, कायम आलेलं आहे आणि ज्या वेळेस असं नैसर्गिक संकट इथं आणि त्या नैसर्गिक संकटामुळं शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात अनिश्चितता असते, कर्जबाजारीपणा आहे, मग बँकेचं कर्ज आहे, वेगवेगळं व्याज आहे, अतिरिक्त व्याज आहे आणि या पूर्ण अडचणीमध्ये शेतकरी ज्यावेळेस येतो त्या विवंचनेमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या ही आज नाही अनेक दिवसापासून या ठिकाणी होत्या. त्याला व्यापक आणि दीर्घकालीन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्यासाठी आवश्यक आहे आणि हे सरकार त्या पद्धतीनं काम करतंय. कृषी विभाग सुद्धा त्या पद्धतीनं काम करतंय. कदाचित विरोधी पक्ष नेत्याला हे दिसलं असेल पण विरोधी पक्षांना हे दिसलं नाही किंवा नेत्याला हे दिसलं नाही की या सरकारनं या देशाच्या क्रॉप इन्शुरन्सच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने स्वतः शेतकऱ्यांचा प्रीमियमचा हिस्सा घेतला आणि 1 रुपयाचा पीक विम्याचा लाभ या ठिकाणी 1,70,00,000 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला. ज्या पद्धतीनं PM सन्मान किसान योजना आहे तशीच नमो किसान सन्मान योजना 6,000 रुपये केंद्राचे आणि 6,000 रुपये राज्याचे हे 12,000 रुपये शेतकऱ्याला देण्याचा निर्णय या ठिकाणी केला. यावेळेस नैसर्गिक संकट महाराष्ट्रावर अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आलंय. एकीकडे अतिवृष्टीचं आहे आणि एकीकडे दुष्काळाचं आहे. त्यामुळं जिथं अतिवृष्टी झाली तिथं सुद्धा खंबीरपणाने हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे. जिथं दुष्काळ आहे, जितकं पाऊस कमी पडला आहे, जिथं पिकं जळाली आहेत तिथं सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहणार आहे. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीनं इतिहासात इतक्या लवकर या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करायचा असतो का दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करायची असते. पहिल्यांदा आजची परिस्थिती अर्ध्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. भविष्यामध्ये अशीच जर परिस्थिती राहिली तर दुष्काळ सुद्धा जाहीर करावा लागेल आणि ते दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या बाबतीतल्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्या सरकारला फॉलो करावं लागतात. त्याच्यात SDRF NDRFच्या नॉर्मप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळते. चाऱ्यापासून छावण्यापासून सर्व बाबतीमध्ये दुष्काळाच्या बाबतीत असेल, शैक्षणिक शुल्क माफीच्या बाबतीमध्ये असेल, इलेक्ट्रिक बिलाच्या बाबतीमध्ये असेल, ह्या सर्व विषय दुष्काळ जाहीर झाल्यानंतर होतो. पण आजची परिस्थिती ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. आणखीन पावसासाठी काही काळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पण आत्ताच्या काळामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये 65 mm पुढे पाऊस पडला आहे आणि जे पीक विम्याच्या अग्रिम विमा देण्याच्या संदर्भामध्ये लागू होतो आणि ज्या ठिकाणी सलग 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला तिथं पीक विम्याच्या संदर्भात अग्रिम देण्याचा विषय होतो. त्या बाबतीत राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्या मंडळाच्या बाबतीमध्ये संबंध जिल्ह्याच्या दोन्ही बाजूनी अतिवृष्टीच्या आणि 21 दिवसाचा खंड पडलेल्या पावसाचा ह्या दोन्ही गोष्टी या बाबतीमध्ये सरकार येणाऱ्या काळात कॅबिनेटमध्ये निर्णय घेईल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासन स्तरावर अनुदान वाटप करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे का? मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासन स्तरावर अनुदान वाटप होण्यासंदर्भात निर्णय होणार आहे का? कारण की काही शेतकऱ्यांनी अक्षरशः सोयाबीनवर रोटारोटर फिरवलेले आहेत. एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं पीक विम्याचा अग्रिम दिला जातो, 21 दिवसाचा खंड पडल्यानंतर सोयाबीन काय तर कुठलंच पीक येऊ शकत नाही. त्यामुळंच क्रॉप इन्शुरन्स या ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळं जरी रोटावेटर फिरवला तरी नियमाने 21 दिवसाचा खंड त्या ठिकाणी दिसतोय. नियमाने जिथं पाऊस जास्त पडलाय तिथं अतिवृष्टी दिसते. 65 mm पुढे पाऊस पडल्यामुळं तिथं सुद्धा पीक विम्याचा अग्रिम द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक विमा तर त्या शेतकऱ्यांना मिळणारच आहे. पण आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये
दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला पावसाचा असाच खंड राहिला तर निर्णय घ्यावा लागेल। दुष्काळही या ठिकाणी असाच खंड जर जास्तीचा राहिला, परतीचा पाऊसही पडला नाही आणि त्या परिस्थितीत शेतकऱ्याला जे राहिलेले पीक आहेत त्याला सुद्धा अडचण निर्माण झाली तर दुष्काळ सुद्धा या ठिकाणी जाहीर करावा लागणार आहे। त्यामुळं तिन्ही बाजूनी शेतकऱ्याला आज या सरकारने कवच निर्माण केलेलं आहे। पीक विम्याचं केलंय, PM किसान सन्मान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना आणि अशा परिस्थितीत असंच नैसर्गिक संकट राहिलं तर त्या संकटाच्या काळात NDRF SDRF मधून सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीमागं सरकार खंबीरपणाने उभं राहणार। विधान परिषदेचे आमदार आहेत जे अजितदादा सोबत गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीचे पत्र हे आम्हाला प्राप्त झाले असं नीलम गोरे म्हणाले आहेत। काय सांगाल याबाबत? नाही, मला या बाबतीमध्ये मी या बाबतीमध्ये बोलू शकत नाही। आपण एक जणांनी प्रश्न विचारला तर मला प्रश्न विचारणाऱ्याची एकूण संख्या 50 आहे आणि मला ऐकायला कान 2च आहेत। त्यामुळं एक जणांनी जर विचारलं तर त्याचं व्यवस्थित उत्तर देता येऊ शकतं। मला आपण जे प्रश्न विचारता या बाबतीमध्ये मी अधिकृतरित्या उत्तर देऊ शकत नाही। या बाबतीत आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब या बाबतीमध्ये उत्तर व्यवस्थित देऊ शकतात। आपल्याला माहिती आहे, वारंवार मी आपल्याला सांगतोय की आम्ही कुठल्याही सभेला उत्तर म्हणून दिलेलं नाही तर उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी आम्ही सभा घेतलेली आहे आणि आपल्या प्रश्नामध्येच हे उत्तर आहे की आम्ही या ठिकाणी जे काम करतोय हे आमचं उत्तरदायित्व आहे, कुठल्याही सभेला उत्तर नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।